नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मी रक्षाबंधन निमित्त खवा नारळ याची बर्फी बनवलेली आहे। ओला नारळ इथे वापरलेला आहे। तर त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी ते 4 नारळ वाढवून त्याचं खोबरं खवून घेतलेलं आहे। तर इथं एका भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस काढून घेतलेला आहे आणि ते आपण अर्धा किलो खवा घेतलेला आहे। तर कढईमध्ये खवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपण एक भांड ओला नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, आणि कुठे खोबऱ्याचे तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत। तर ओला नारळ आणि खवा मिक्स करून घ्यायचा आहे। एकजीव मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या भांड्याने आपण किस मापून घेतला त्याच भांड्याने आपण एक भांड साखर घेतलेले याच्यामध्ये। जेवढ्या खोबऱ्याचा किस असतो तेवढंच आपल्याला साखर घालायची आहे याच्यामध्ये, समप्रमाणात घालायची आहे। आणि साखर घातल्यानंतर पाणी सुटतं या मिश्रणाला। तर पाणी सुटलेलं ते पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण 4 ते 5 वेलची साखर थोडीशी घालून बारीक करून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे, आणि पूर्ण आपण यामध्ये साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे। हे मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला एकसारखं मंद गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं मिश्रण करपू शकतं। अशा पद्धतीने आपण सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। तर पूर्ण मिश्रण हे गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण हे परातीमध्ये तूप लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी मिश्रण पसरून घेतलेलं आहे, आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने कडा एकसारख्या करून घेतलेल्या आहेत। तूप लावून ती या सरफेसवरून फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बर्फीचा वरचा सरफेस प्लेन होईल। त्यानंतर आपण हे मिश्रण गरम असताना त्याच्या वड्या पाडून घ्यायचे। तर मी ऑर्डरसाठी या खवा नारळ बर्फ्या बनवल्या होत्या। तर ही माझ्यासाठी चॅलेंजिंग रेसिपी होती। अगदी कोरड्या आणि सुटसुटीत अशा कस्टमरला बर्फ्या हव्या होत्या। तर फर्स्ट टाइम मी ज्या परातीत बर्फी थापली होती तर ती थोडीशी मऊ राहिली होती। तर मी परत ते मिश्रण गरम केलं, अगदी घट्ट गोळा होईपर्यंत ते मिश्रण गरम केलं, आणि बटर पेपर किचन ओट्यावर बटर पेपरला तूप लावून त्याच्यावरती हे परत मिश्रण थापून अशा पद्धतीने मी खवा नारळच्या अगदी सुटसुटीत आणि कोरड्या कस्टमरच्या मागणीप्रमाणे बर्फ्या बनवलेल्या आहेत। इथे पॅकेजिंग पण केलेले आहे। कस्टमरचा फीडबॅकही आलेला आहे, त्यांना या खवा नारळ बर्फ्या खूप आवडलेल्या आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रोशनाज रेसिपीला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।